आपण बऱ्याच वेळा असं अनुभवलंय की जेवणाच्या डब्यातील सँडविचला कधी कधी खराब वास येतो, बरोबर? किंवा कधी कधी ब्रेड बाहेर उघडा ठेवला तर त्यावर बुरशीची वाढ झालीये. असं केव्हा होतं? तर जेव्हा आपण अन्न योग्य पद्धतीने साठवत नाही, तेव्हा सूक्ष्मजीव किंवा कीटक अशा अन्नपदार्थामध्ये प्रवेश करतात आणि अन्नपदार्थ खराब करतात. पण अजिबात काळजी करू नका. तुमचं अन्न ताजं आणि चवदार ठेवण्यासाठी मी काही छान मार्ग शोधलेत. मुख्यतः अन्न सुरक्षेच्या 2 पद्धती आहेत आणि त्या एकत्रित काम करतात. एकाच संकल्पनेवरती आधारित आहेत. एक म्हणजे अन्न रक्षण आणि दुसरं म्हणजे अन्न परिरक्षण. बरोबर? अन्न रक्षण म्हणजे फूड प्रोटेक्शन आणि अन्न परिरक्षण म्हणजे फूड प्रिझर्वेशन. बरोबर? तर अन्न रक्षण म्हणजे काय? तर अन्नातील सूक्ष्मजीवांच्या वाढीपासून व कीड लागण्यापासून अन्न सुरक्षित ठेवणे. तर अन्न परिरक्षण म्हणजे काय? तर अन्न दीर्घकाळ टिकवण्यासाठी प्रयत्न करणे आणि अन्नामधील अंतर्गत घटकांमुळे होणारा बिघाड टाळणे. तर तुम्हाला अन्न रक्षण आणि अन्न परिरक्षण यांच्यातला नेमका फरक लक्षात आला का? बघा, अन्न रक्षण म्हणजे बाह्य सूक्ष्मजीव व कीटकांपासून सुरक्षा करणे आणि अन्न परिरक्षण म्हणजे अंतर्गत घटकांपासून सुरक्षा करणे. बरोबर? आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोन्ही पद्धती एकत्रित काम करतात आणि आपलं अन्नपदार्थ ताजं आणि चवदार ठेवतात. चला जरा सविस्तर आणि विस्ताराने आपण अन्न रक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धतींची माहिती घेऊयात. तर पहिली पद्धत म्हणजे गोठणीकरण, फ्रीजिंग. या पद्धतीमध्ये कमी तापमानाला अन्नपदार्थ ठेवले जातात. बरोबर? त्यामुळे काय होतं? तर कमी तापमानाला अन्नपदार्थातील जैविक व रासायनिक प्रक्रियांचा वेग मंदावतो. त्यामुळे काय होतं? तर अन्नपदार्थामध्ये सूक्ष्मजीव व कीटकांचा प्रवेश होऊ शकत नाही. यासाठी तर आपण घरामध्ये शीत कपाटाचा म्हणजेच रेफ्रिजरेटरचा वापर करतो. बरोबर? आपण जर अन्नपदार्थ 16 अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाला ठेवले तर तेथे सूक्ष्मजीव किंवा इतर जीवाणू जिवंत राहू शकत नाहीत. बरोबर? लक्षात आलं? आणि यामुळेच गोठणीकरण ही अन्नरक्षणाची अतिशय साधी आणि सोपी पद्धत आपण वापरत असतो. आता दुसरी एक अन्नरक्षणाची पद्धत आहे आणि ती म्हणजे धुरीकरण, स्मोकिंग. या पद्धतीमध्ये धूर देऊन अन्न संरक्षित केले जाते. यासाठी ॲल्युमिनियम फॉस्फाईड वापरतात. तुम्हाला माहिती आहे, जे प्रोटीन युक्त अन्न असतं जसं की मांस, मासे आणि चीज यांना धुरीकरण करून संरक्षित केले जाते. याच्यात काय होतं पहा, तर जे जास्तीचं तापमान असतं, ठीक आहे, ते जास्तीचं तापमान काय करतं? तर आर्द्रता कमी करतं. बरोबर? आणि ते आर्द्रता कमी केल्यामुळे काय होतं? तर जो काही धूर असतो त्या धुरामध्ये जे काही रासायनिक गुणधर्म असतात ते सूक्ष्मजीव विरोधी आणि अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात. त्यामुळे अन्नामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे काय होतं? तर त्या अन्न पदार्थाचा जो काही पोत आहे, दर्जा आहे, तो कमी सुद्धा होत नाही आणि त्यामुळे ते अन्न दीर्घकाळ टिकतं. चला धुरीकरण केलेल्या काही अन्न पदार्थांची उदाहरणं पाहूयात. पहा, इथं काय दिसतंय तुम्हाला? हे एक धुरीकरण केलेलं मांस आहे. नीट पहा बरं, हे धुरीकरण केलेलं मांस आहे, जळालेलं नाहीये. हे दुसरं काय दिसतंय तुम्हाला? हे जे मांस आहे हे धुरीकरण प्रक्रियेतून जात आहे. बरोबर? मासे पण प्रामुख्याने धुरीकरण पद्धतीने सूक्ष्मजीवांपासून संरक्षित केले जातात आणि दीर्घकाळ टिकवले जातात. आणि हे काय दिसतंय? काय वाटतंय तुम्हाला? हे आहे चीज, धुरीकरण केलेले चीज. हे जगभर सर्वत्र मिळतं, खूपच चविष्ट असतं. बरोबर ना? ठीक आहे. तर ही धुरीकरण खूप एक छानशी पद्धत आहे अन्न रक्षण करण्याची. तर पुढची अन्न रक्षणाची पद्धत आहे कीटकनाशकांचा वापर. पोत्यात धान्य भरल्यावर मेलॅथिऑनचा फवारा पोत्यांवरती मारतात.
इथे आपण पाहू शकतो की पोत्यांवर मेलॅथिऑन फवारलं जात आहे, बरोबर. तर तुम्ही म्हणाल की मेलॅथिऑन म्हणजे नेमकं काय? अजिबात डोकं खाजवू नका, मी सांगतो तुम्हाला. मेलॅथिऑन हे एक रासायनिक कीटकनाशक आहे जे कीटकांना पोत्यात शिरण्यापासून रोखतं. ठीक आहे, पण लक्षात घ्या, मेलॅथिऑन फवारताना योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे, नाहीतर ते आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतं. तर अन्नरक्षणाची अजून एक पद्धत जी विकसित केली गेली 1864 मध्ये जीवाणूशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांच्याकडून. त्यांनी पाहिलं की दूध, वाईन, बियर यांसारखे जे द्रव पदार्थ आहेत ते सूक्ष्मजीवांच्या प्रवेशामुळे खराब होतात. आणि असे जर खराब द्रव पदार्थ आपण पिलो तर ते आपल्याला धोकादायक ठरू शकतात, त्यामुळे मृत्यू सुद्धा होऊ शकतो. तर लुई पाश्चर यांच्या लक्षात आलं की सूक्ष्मजीवांचा नाश करण्यासाठी आपण ते जर विशिष्ट तापमानाला गरम केले तर त्याच्यातील सूक्ष्मजीवांचा नाश लगेच होतो. आणि त्यांना हे पण समजलं की अतिशय कमी वेळेत आपण पदार्थांना गरम करून त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश करू शकतो. आणि त्यामुळेच या पद्धतीला नाव दिलं गेलं पाश्चरीकरण. ही पद्धत दूध किंवा तत्सम पदार्थ यांना दीर्घकाळ टिकवण्यासाठी वापरतात. उदाहरणार्थ, दूध हे 80°C 15 मिनिटं तापवलं आणि त्यानंतर जर ते ताबडतोब थंड केलं तर काय होतं, त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो आणि ते दीर्घकाळ टिकते. तर हे आहे आपल्याला मिळणारे पाश्चरीकरण केलेले दूध. तर आतापर्यंत आपण पाहिलं की अन्नरक्षण व अन्न परिरक्षण यामध्ये नेमका काय फरक आहे आणि अन्नरक्षणाच्या काही पद्धती जसं की गोठणीकरण, धुरीकरण, कीटकनाशकांचा वापर आणि पाश्चरीकरण. तर पुढील व्हिडिओमध्ये भाग 2 मध्ये आपण पाहूयात अन्न परिरक्षणाच्या आणखी काही पद्धती जसे की वायूंचा वापर, किरणीयन आणि काही अन्न परिरक्षण पद्धती. तर पुढील भाग पाहायला विसरू नका. इथेच थांबूयात. धन्यवाद.